लोहित सिंग सुभेदार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून कोल्हापुरात एएस ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली होती। या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक परतावा देण्याचं आमिष दाखवून संपूर्ण देशभरातून कोट्यवधी रुपये गोळा केले होते। या कंपनीनं गुंतवणूकदारांचे पैसे परत न देता फसवणूक केली होती। या प्रकरणी आज तागायत 20 जणांना ताब्यात घेतलं होतं। आर्थिक गुन्हे शाखेनं 527 गुंतवणूकदारांच्या 41 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी संचालकांच्या मालमत्ता जप्त करण्यासंदर्भात कारवाईसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता। पहिल्या प्रस्तावानुसार 5 कोटी तर दुसऱ्या प्रस्तावानुसार 8 कोटी अशा 13 कोटी रुपयांच्या मालमत्ता एएस ट्रेडर्सच्या संचालकांनी गुंतवणूकदारांच्या पैशातून खरेदी केल्याचं निष्पन्न झालं होतं। या मालमत्ता जप्त करण्यासंदर्भात राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता। दरम्यान राज्याच्या प्रधान सचिवांनी जप्त केलेल्या मालमत्ता लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश दिलेत। या फसवणूक प्रकरणातील पोलिसांनी अटक केलेल्या बाबासाहेब धनगर, महेश शेवाळे, साहेबराव शेळके, राजेश पडळकर आणि अमित शिंदे या 6 संचालकांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये अर्ज दाखल केला होता। मात्र या प्रकरणी सुनावणीची प्रक्रिया आज झाली नाही। पुढील सुनावणी आता 18 एप्रिल रोजी होणार आहे।